हाय फ्रेंड, कसे आहेत तुम्ही? मी बरेच असतान आणि मी पण बरी. तर मी तुम्हाला एक सुरतची माहिती देते की सुरतला कसं आहे की कपड्याच्या मेलमध्ये जे पण काम करण कपड्याच्या मेलमध्ये, तर तिथं कसं आहे 15 दिवसाला मार्केटला म्हणा, कपड्याच्या मेलमध्ये म्हणा, तर सुरतला कसं आहे की 15 दिवसाला पेमेंट होतं. 15 दिवसाला, महिन्याला नाही होत. तर महिन्यात 15 दिवसाला पेमेंट काय होतं, आता कपड्याच्या कारखान्यामध्ये गेलं की कपड्याच्या मेलमध्ये, तर तिथं का असे कार्ड बनते त्याचे पगार. तर आता हे लिहायचं. तर हे कसं आहे बघा, इथं आहे ना त्यांची जे जे असं महिन्याचं नाही ठरवून, त्यांना कारागीर लोक कपड्यांचं करतात ना, त्यांना महिन्याचं नाही ठरवीत. त्यांना कसं आहे की याच्यावर मीटरवर देतात. त्यांना जेवढे मीटर काढतात, जसं जसं मीटर ठरवलेलं आहे तसं जसं मीटरचे त्यांचे हिसाब बनतो. मग त्यांना 15 दिवसाला पगार द्यायचा असं आहे. तर मग इथं असं कुणी उपाशी मरत नाही. 15 दिवसाला पगार होतं तर इथं कुणी उपाशी मरत नाही. आता कोणत्या कोणत्या कंपनी अशा बाहेर कामाला गेलं तर तिथं कसं महिन्याला वाट बघावं लागते, त्याच्यात पण देत नाहीत. पण इथं सुरतमध्ये तसं नाही. जी तारीख तर तारीख, एक दिवस लेट होईल नाही तर तारीखीला पैसे देतात कपड्याच्या मेलमध्ये. आणि कुणी असं उपाशी मरत नाही. आणि लागताच कुणाला पण कपड्याच्या कंपनीमध्ये साधा कारागीर जरी आला तर त्याला 15,000च्या पुढेच पगार राहणार, बरोबर. आणि असं की पगाराला माग पुढं होत नाही. आणि इथले शेत लोक कसे तर समजून घेतात गरीब लोकांना, असं आहे गुजरातमध्ये. तर ते मजबुरी कोणाची गरिबांची यांची, तर इथं कोणी उपाशी मरत नाही. तर इथं मीटर बनले जाते, त्यांचा हिसाब होतो कपड्याच्या कंपनीमध्ये. आणि दुसरं एक आहे की बाबा अलग असते कामं, त्याच्यामध्ये पण त्यांना 15 दिवसाला पगार भेटतो. तर असं सुरतला कोणी यायचं असेल तर कधी, तर असं विचार करायची गरज नाही, इथं कोणी उपाशी मरत नाही. आणि काय आपली कंपनी नाहीये, मला स्वतःचा बिझनेस आवडतो. आणि तर आमचे घरचे काम करतात, की पगार द्यायचे लोकांचे हे ते चालवतात. तर मला स्वतःचा बिझनेस आवडतो. आता ज्याचं त्याचं असतं, आपण काय सांगावं कोणाला. तर बाय, पुढची माहिती देईन.